नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? त्याचं इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेऊया थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. याला आता आपण वाटून घेणार आहोत. तर इथे मी ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे. त्याला मिक्स करून घेऊया चांगलं आणि त्यात हे वाटण जे केलेलं होतं ते वाटण टाकून घेऊया आपण. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. त्यात घालूया मोहरी छान तडतडली की त्यात घालायचं आहे जिरं आपल्याला. कढीपत्ता घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरनं आणि थोडीशी हळद घातलेली आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण ताकाचा जे घोळ बनवला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यात मीठ घालूया चवीनुसार. आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, आपली इथे मस्त अशी कढी रेडी झालेली आहे. तर तुम्ही भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा, अतिशय सुंदर अशी लागते ही कढी. तुम्ही कशा प्रकारे कढी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त अशी लागते, राईस बरोबर पण खाऊ शकता तुम्ही. अतिशय सुंदर अशी लागते ही कढी. धन्यवाद.